हॅलो एव्हरीवन. लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन पेपर 1 मध्ये आपण आज मॉड्यूल 4 स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. या आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण तीनही मॉड्यूल या आधीचे जे आहेत सिलेबस मध्ये ते पाहिलेले आहेत. आता आपण मॉड्यूल 4 बघणार आहोत. काय आहे मॉड्यूल 4? मॉड्यूल 4 मधला आणि ओव्हरऑल सिलेबस मधला जो 7th पॉइंट आहे, मॉडर्नायझेशन अँड द लॉ. सो मॉडर्नायझेशन ही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग घ्यायचे आपल्याला मॉडर्नायझेशनचं. त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशनचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे, रिफ्लेक्टेड इन फंडामेंटल ड्युटीज. सिटीजनच्या ज्या फंडामेंटल ड्युटीज सांगितलेल्या आहेत त्यातून कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या सिटीजनच्या पार्ट 4A मध्ये ड्युटीज सांगितलेल्या आहेत, तर त्या ड्युटीज मधून मॉडर्नाइज पर्स्पेक्टिव्ह कशा पद्धतीने रिफ्लेक्ट होतोय हे आपण इथे पाहणार आहोत. मॉडर्नायझेशन ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन थ्रू लॉ. मॉडर्नायझेशन ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन. सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय असतात? जसं की फॅमिली एक सोशल इन्स्टिट्यूशन आहे. सो रिफॉर्म्स इन फॅमिली लॉ या अंडर आपण बघणार आहोत. त्यानंतर ॲग्रियन रिफॉर्म, जे कृषीच्या संदर्भामध्ये बदल झाले, कृषी सुधारणा ज्या झाल्या त्या आपण पाहणार आहोत. आणि नवीन काळात जे आपल्याला दिसतंय इंडस्ट्रियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर, ते पाहायचं आहे ॲग्रियन रिफॉर्मच्या अंडर. त्यानंतर इंडस्ट्रियल रिफॉर्म झाले आणि इंडस्ट्रियल रिफॉर्म मधून फ्री एंटरप्राइज वर्सेस स्टेट रेग्युलेशन. स्टेटचं रेग्युलेशन आणि फ्री एंटरप्राइज. बघा, एलपीजी रिफॉर्म्स झाले. एलपीजी रिफॉर्म्स 1991 ला झाले. त्यानंतर स्टेटचे जे रेग्युलेशन्स होते किंवा स्टेटचा जो रोल होता तो कमी कमी होत गेला. आपण स्टेट ही कॉन्सेप्ट जेव्हा आपला लॉ चॅलेंजेस, न्यू चॅलेंजेस हा सब्जेक्ट आपण पाहिलाय फाउंडेशन पेपर 2 मध्ये, तेव्हा आपण हे पाहिलेलं आहे की लिबरलायझेशनमुळे स्टेटच्या डेफिनेशन मध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले आहेत. सो फ्री एंटरप्राइजेस ही कॉन्सेप्ट आता नवीन आपल्या समोर आलेली आहे लिबरलायझेशन नंतर, प्रायव्हेटायझेशन नंतर. सो स्टेटचं रेग्युलेशन कमी कमी होत चाललेलं आहे किंवा स्टेटचं रेग्युलेशन वर्सेस फ्री एंटरप्राइजेस हे आपण या पॉइंट अंडर बघणार आहोत. त्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन वर्सेस एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. बघा, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनची समज, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, समस्या वाढत चाललेल्या आहेत, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनची गरज आहे आणि एका बाजूला इंडस्ट्रियलायझेशन आहे. रिफॉर्म्स ऑफ कोर्ट, रिफॉर्म ऑफ कोर्ट प्रोसेसेस. कोर्टची जी प्रोसेस आहे त्यामध्ये रिफॉर्म्स गरजेचे आहेत. कशा पद्धतीने ते गरजेचे आहेत ते इथे आपण बघणार आहोत. त्यानंतर क्रिमिनल लॉ, प्ली बार्गेनिंग, कंपाऊंडिंग अँड पेमेंट ऑफ कॉम्पन्सेशन टू विक्टिम्स. बघा, पेमेंट ऑफ कॉम्पन्सेशन टू विक्टिमची कन्सेप्ट सुद्धा नवीन आपल्या समोर आलेली आहे. जे ऍसिड अटॅक मध्ये जे कॉम्पन्सेशन असतं ते विक्टिमला दिलं जातं पूर्णपणे. जे क्रिमिनल कडून घेतलं जाणार ते कॉम्पन्सेशन विक्टिमला दिलं जातं. प्ली बार्गेनिंग, शिक्षा कमी करण्यासाठीचं बार्गेनिंग असतं की गुन्हा मान्य करते ती व्यक्ती, त्यामुळे काय होते, कोर्टाचा वेळ वाचतो आणि मग त्या व्यक्तीची शिक्षा सुद्धा थोडीशी कमी केली जाते कारण त्याने मान्य केला आपला गुन्हा. त्यानंतर कंपाऊंडिंग आणि या सगळ्या कन्सेप्ट आपण ह्या क्रिमिनल लॉ अंडर बघणार आहोत. त्यानंतर सिव्हिल लॉ मध्ये एडीआर आपण बघणार आहोत, अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन. म्हणजे बघा, कोर्टात जाणं हा डिस्प्यूट निवारणाचा एक भाग झाला किंवा एक प्रकार झाला, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशनच्या टेक्निक्स आहेत. सो त्या टेक्निक्स आपण इथे बघणार आहोत. कन्फ्रंटेशन वर्सेस कन्सेन्सस हा सुद्धा डिस्कोर्स आपण समजून घेणार आहोत की एकमेकांच्या संमतीने होऊ द्यात, एकमेकांच्या विरोधात जाऊन प्रत्येक वेळेस गोष्टी करायच्या गरज नसतात. हे सिव्हिल लॉच्या कंटेक्स्ट मध्ये आहे. बघा, क्रिमिनल लॉच्या कंटेक्स्ट मध्ये मात्र असं होत नाही, कारण क्रिमिनल लॉ मध्ये दुसरी पार्टी स्टेट असते. कारण जेव्हा कोणता क्राईम घडतो तेव्हा तो क्राईम स्टेटच्या अगेन्स्ट मानला जातो. सो इथे आपल्याला हा बेसिक फरक लक्षात घ्यायचा आहे. एडीआर जे आहे ते फक्त सिव्हिल लॉच्याच कंटेक्स्ट मध्ये वापरता येणार आहे. म्हणजे जिथे सिव्हिल राईट्सचं व्हायोलेशन झालेलं असेल तिथेच आपल्याला अल्टरनेट डिस्प्यूट किंवा कन्सेन्ससनी वाद मिटवणं या गोष्टी करता येणार आहेत. जर कोणत्याही प्रकारे मर्डर वगैरेचा गुन्हा असेल तर तिथे जर एकमेकांमध्ये दोन फॅमिली, म्हणजे ज्या व्यक्तीचा मर्डर झालाय ती फॅमिली आणि ज्यांनी केलाय त्यांनी
संमतीनं मिटवलं तर ते चालणार नाहीये, कारण क्रिमिनल लॉ मध्ये दुसरी पार्टी स्टेट असते, हा स्टेटच्या अगेन्स्ट ऑफेन्स मानला जातो. सो इथे फक्त कन्सेन्सेस आपण कशाच्या रिलेटेड वापरू शकतो, सिव्हिल लॉच्या कंटेक्स्ट मध्ये. सो हे आपण बघणार आहोत. मेडिएशन अँड कन्सिलिएशन सुद्धा बघणार आहोत. एडीआर मधले टेक्निक्स, टूल्स, जसं मी म्हटलं मेडिएशन, कन्सिलिएशन हे त्यामध्ये मोडतं. त्यानंतर आर्बिट्रेशन सुद्धा आहे. आर्बिट्रेशन रिलेटेड एक प्रॉपर लॉ सुद्धा इंडियामध्ये आहे. लोक अदालत आहेत. लोक अदालत आपल्याला माहिती आहे, हे सगळे काय आहेत, अल्टरनेट डिस्प्यूट रिझॉल्युशनच्या टेक्निक्स आहेत. मॉडर्नायझेशन मध्ये रिफॉर्म्स ऑफ कोर्ट प्रोसेसेस बघत असताना, जे कोर्ट प्रोसेसमध्ये नवीन काळामध्ये रिफॉर्म झालेत ते बघत असताना, क्रिमिनल लॉ आणि सिव्हिल लॉ मधले हे जे रिफॉर्म्स आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर प्रिझन रिफॉर्म्स. बघा, प्रिझन्सच्या समस्या आहेत, प्रिझन्स रिफॉर्मची गरज आहे. अनेक वर्षानुवर्ष प्रिझन मध्ये खितपत पडलेले लोक आहेत, अंडर ट्रायल लोक आहेत, ज्यांच्या ट्रायल्स आलेल्या नाहीयेत, ज्यांच्यावरती खटला अजून सुरूच झालेला नाहीये, असे सुद्धा लोक आहेत. असे सुद्धा प्रिझनर्स आहेत. सो या प्रिझनर्स रिफॉर्म्सची गरज इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. ज्यांनी कॉन्स्टिट्युशनल लॉ न्यू चॅलेंजेस पाहिले, तिथे आपला लास्ट पॉईंट होता, सगळ्यात शेवटचा सिलेबस मधला पॉईंट होता, ग्रासरूट डेमोक्रेसी. तुम्ही ते लेक्चर्स पाहिले नसतील तर ते लेक्चर्स सुद्धा अवेलेबल आहेत. आपल्या एक स्वतंत्र प्लेलिस्ट आहे त्याची, कॉन्स्टिट्युशनल लॉ न्यू चॅलेंजेस. सो त्यामध्ये ग्रासरूट डेमोक्रेसी हा पॉईंट आपण पाहिलेला होता. सो डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन काय असतं, बेसिकली हे ग्रासरूट डेमोक्रेसीच असते. आणि त्याच्यामध्ये 73rd आणि 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आपण डिस्कस केली होती. आता इथे सुद्धा आपण तेच डिस्कस करणार आहोत की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि या सगळ्या गोष्टी मॉडर्नायझेशनच्या कंटेक्स्टमध्ये, मॉडर्नायझेशन ऍज अ व्हॅल्यू, मॉडर्नायझेशन अँड लॉ आता आपण बघणार आहोत. या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. लॉ ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज आपण बघितलंय. ट्रॅडिशन्स आणि कस्टम्स लॉला कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करतात, किंवा लॉचाच ट्रॅडिशन्स आणि कस्टम्स वरती कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स होतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणजे बेसिकली मॉडर्नायझेशनची प्रोसेस सुरू करण्यामध्ये लॉचा जो काही हातभार आहे ऍज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज, तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. इंडियन सोसायटीमध्ये ज्या काही इव्हिल्स होत्या त्या मिटवून टाकण्यासाठी, त्या दूर करून एक नवीन छान सोसायटी देण्यासाठीचं काम लॉने केलेलं आहे. आणि अजूनही लॉ त्यासाठी काम करत असलेला आपल्याला दिसून येतो. अजूनही आपण लॉ मध्ये काही रिफॉर्म सुचवतच असतो. ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट मधून सुद्धा ते समोर येत असतात. त्यानंतर आपण कास्ट, त्यानंतर आपण रिलीजन, लँग्वेज आणि कास्ट हे डिवायसिव्ह फॅक्टर्स म्हणून डिस्कस केले होते. आणि वुमन आणि चिल्ड्रन यांच्या रिलेटेड सुद्धा आपण वुमन अँड द लॉ आणि चिल्ड्रन अँड द लॉ या दोन्ही कॉन्सेप्ट आपण पाहिल्या होत्या. आता आपण मॉडर्नायझेशन, ओव्हरऑल मॉडर्नायझेशनची कन्सेप्ट आणि लॉ समजून घेणार आहोत. ठीक आहे, सुरू करूयात वन बाय वन. मॉडर्नायझेशन ऍज अ व्हॅल्यू, कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्ह रिफ्लेक्टेड इन फंडामेंटल ड्युटीज. आपल्या सिलेबसचा पहिलाच पॉइंट आहे कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्ह रिफ्लेक्टेड इन फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटीज मध्ये रिफ्लेक्ट झालेले मॉडर्नायझेशन आपण पाहणार आहोत. आता फंडामेंटल ड्युटीज, सगळ्या ड्युटीज एकदा आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत. आपलं बेअर ऍक्ट ओपन करायचंय आणि वाचायचंय. सिंपल आहे, सिंपल ड्युटीज आहेत आणि सिंपल आहेत वाचायला सुद्धा. बघा, मीनिंग ऑफ मॉडर्नायझेशन इन कॉन्स्टिट्युशनल कंटेक्स्ट. कॉन्स्टिट्युशनच्या कंटेक्स्ट मध्ये आपण मॉडर्नायझेशनचं मीनिंग समजून घेऊयात. मॉडर्नायझेशन रेफर्स टू द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटी फ्रॉम ट्रॅडिशनल स्ट्रक्चर टू रॅशनल, सायंटिफिक, डेमोक्रेटिक अँड इक्वॅलिटी बेस्ड सिस्टीम. बघा, जे ट्रॅडिशनल सोसायटी आहे, ट्रॅडिशनल स्ट्रक्चर आहे सोसायटीचा. तर सोसायटीचं ट्रॅडिशनल स्ट्रक्चर आपण वुमन डिस्कस करताना सुद्धा केलंय, कास्ट एज अ डिवायसिव्ह फॅक्टर डिस्कस करताना सुद्धा केलंय, की ते स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटी आहे, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत. हे प्रॉब्लेम्स स्ट्रक्चर मधले आहेत. कोणत्या एका व्यक्तीला पनिश केल्याने हे प्रॉब्लेम्स मिटणार नाहीयेत, प्रॉब्लेम्स संपणार नाहीयेत. याच्यावरती आपण प्रॉपर डिस्कशन केलेलं आहे, राईट. सो आता आपल्याला ट्रॅडिशनल स्ट्रक्चर्स काय आहेत ते माहित आहे इथपर्यंत येताना. सो हे ट्रॅडिशनल स्ट्रक्चर्स बदलायचे आणि सोसायटीला कुठे घेऊन जायचं, एका रॅशनल, जिथे रॅशनल विचार होईल, जिथे सायंटिफिक विचार होईल, सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करणं आपली फंडामेंटल ड्युटी आहे, राईट. डेमोक्रेटिक,
अँड इक्वॅलिटी बेस्ड सिस्टीम, डेमोक्रेसीला सुप्रीम इम्पॉर्टन्स देणारी सिस्टीम आपल्याला हवी आहे. लोकांचं पार्टिसिपेशन वाढावं म्हणूनच 73rd अँड 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाल्यात. ग्रासरूट डेमोक्रेसी इंट्रोड्यूस झाली आहे. त्याचबरोबर डेमोक्रेसी म्हणजे फक्त वोटिंग राईट्स किंवा युनिव्हर्सल अडल्ट सफ्रेज नसतं, तर या ओव्हरऑल निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांनी सहभागी होणं असतं. सो हे समजून घेऊन इथे काम आपल्याला दिसलं पाहिजे. त्याचबरोबर इक्वॅलिटी बेस्ड सिस्टीम्स आपल्याला दिसायला हव्यात आणि यासाठीचा प्रयत्न म्हणजे काय आहे, मॉडर्नायझेशन आहे किंवा हे सगळं होणं म्हणजे मॉडर्नायझेशन आहे. इन कॉन्स्टिट्युशनल लॉ मॉडर्नायझेशन मीन्स, कॉन्स्टिट्युशनल लॉच्या कंटेक्स्टमध्ये मॉडर्नायझेशन म्हणजे रिप्लेसिंग रिग्रेसिव्ह कस्टम्स विथ प्रोग्रेसिव्ह लीगल नॉर्म्स, प्रमोटिंग सायंटिफिक टेम्पर ओव्हर सुपरस्टिशन, ensuring gender equality and social justice, encouraging national integration and constitutional morality, balancing tradition with reform. बघा, आतापर्यंत आपण ज्या काही समस्या डिस्कस केल्यात मॉड्यूल 1 टू मॉड्यूल 3 मध्ये, आपल्याला एक गोष्ट इथे आता दिसतीये की या सगळ्या ज्या काही इव्हिल्स आहेत, ज्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, समजुती आहेत किंवा जे चुकीच्या जे ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमन असतील, क्राईम अगेन्स्ट वुमन असतील किंवा क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन असतील, चाइल्ड लेबर्स असतील, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ज्या आपण आतापर्यंत डिस्कस केल्या, जी इनइक्वॅलिटी आपण आतापर्यंत डिस्कस केली आहे सोशल ट्रान्सफॉर्मेशनच्या या पेपरमध्ये, तर तीच आपल्याला काय करायची, रिप्लेस करायची आहे कशाबरोबर, प्रोग्रेसिव्ह लीगल नॉर्म्स बरोबर. एक प्रोग्रेसिव्ह सोसायटी आपल्याला हवी आहे जी फ्री फ्रॉम एनी काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशन असेल. ओके, कोणत्याही प्रकारे रिलिजियस, लँग्वेज बेस किंवा कास्ट बेस, त्यानंतर जेंडर बेस आणि त्याचबरोबर चिल्ड्रनच्या रिलेटेड असं डिस्क्रिमिनेशन असणार नाही, अशी सोसायटी आपण काय करतोय, एम करतोय. हेच आहे मॉडर्नायझेशन कॉन्स्टिट्यूशनच्या कंटेक्स्टमध्ये. इन इंडिया मॉडर्नायझेशन इज नॉट वेस्टर्नायझेशन. बघा, वेस्टर्न पाश्चिमात्यकरण झालं म्हणजे मॉडर्नायझेशन झालं का? आपण कपडे चांगले वेगळे घालायला लागलो, पाश्चिमात्य घालायला लागलो, आपल्या राहणीमानामध्ये फरक झाला, बाह्य गोष्टी आपण बदलून टाकल्या म्हणजे मॉडर्नायझेशन झालं का? मॉडर्नायझेशन इज नॉट इक्वल टू वेस्टर्नायझेशन. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल प्रोसेस. ही एक कॉन्स्टिट्युशनल काय आहे, प्रोसेस आहे. प्रोसेस म्हणजे जी थांबत नाही, सतत चालू असते अशी प्रोसेस. मॉडर्नायझेशन आज आपण असं नाही म्हणू शकत की आज मॉडर्नायझेशन झालेलं आहे, आता आपण झालोय सगळे मॉडर्न, अशी वेळ कधीच येत नाही. कारण आपण पहिल्या लेक्चर पासून ही गोष्ट बघतोय की सोसायटी स्टॅटिक नसते. ओके, ती डायनॅमिक नेचरची आहे, ती बदलत राहणार आहे. त्यामुळे बदलाबरोबर बदलणं हे मॉडर्नायझेशन आहे. नव्या गोष्टी स्वीकारणं, रिफॉर्म स्वीकारणं, चाइल्ड, वुमन किंवा कास्ट बेस्ड गोष्टींमध्ये रिफॉर्म स्वीकारणं, नव्या गोष्टी समजून घेणं आणि त्या सोसायटीमध्ये लागू करणं हे गरजेचं आहे. प्रोसेस रूटेड इन जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, सगळ्यांना न्याय, स्वातंत्र्य आणि समानता, त्याचबरोबर बंधुभाव, भगिनी भाव, आपल्याला इथे फॅटर्निटी दिसला पाहिजे ऍज मेन्शन्ड इन द प्रियांबल. जे प्रियांबल मधले आपले मॉरल्स आहेत, जे प्रियांबल मधले आपले आयडियल प्रिन्सिपल्स आहेत. प्रियांबल बेसिकली काय आहे, आपले आयडियल्स रिफ्लेक्ट होतात. आपण एक सोसायटी म्हणून कुठे जाऊ इच्छितोय ते प्रियांबल रिफ्लेक्ट करतं. सो कॉन्स्टिट्यूशनला काय अभिप्रेत आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर प्रियांबल सुद्धा पुरतं. त्यामुळे प्रियांबल मध्ये ज्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्याला डोळ्यासमोर ठेवून जशी सोसायटी तयार होणार ती असणार आहे मॉडर्नाइज सोसायटी. ठीक आहे, मॉडर्नायझेशन. आता कॉन्स्टिट्युशनल बेसिस ऑफ मॉडर्नायझेशन. कॉन्स्टिट्युशनल बेसिस काय आहे मॉडर्नायझेशनचा? फंडामेंटल राईट्स पार्ट 3 आपल्याला दिसतात. सगळे जर फंडामेंटल राईट्स आपण बघितले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हे कशाच्या संदर्भात आहेत, तर मॉडर्नायझेशन साठी आहेत. सगळ्या प्रकारचे राईट्स लोकांना मिळणं हे काय आहे, हे मॉडर्नायझेशनचाच ऍस्पेक्ट आहे, कॉन्स्टिट्युशनल बेसिस आहे. त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आपल्याला माहितीये की एन्फोर्सेबल नाही आहेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ह्या पॉलिसीज आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, आयडियल्स आहेत. जसं एक प्रकारे हे स्टेटला सांगणं आहे की तुम्ही अशा पद्धतीचे मेजर्स घ्या, अशा पद्धतीनं लोकांना बेटर लाईफस्टाईल देण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे, हे सांगणारे डीपीएसपी आहेत.
मॉडर्नायझेशनचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. कॉन्स्टिट्यूशनने फक्त नियम केलेले नाहीयेत, इट इज नॉट ओनली अ रूल बुक, पण त्याच्यातून आपल्याला काय काय रिफ्लेक्ट होत आहे, ऍस्पिरेशन्स रिफ्लेक्ट होत आहेत सोसायटीच्या, आपण कुठे जाऊ इच्छितो किंवा स्टेटने कुठे जाण्यासाठी एम केलं पाहिजे हे सांगतात डीपीएसपी. सो हे काय आहे, मॉडर्नायझेशनचाच ऍस्पेक्ट आहे. फंडामेंटल ड्युटीज जे आपण आता बघणार आहोत, आपल्या सिलेबसमध्ये दिले की फंडामेंटल ड्युटीज बरोबर आपल्याला लिंक करायचं आहे मॉडर्नायझेशन. सो फंडामेंटल ड्युटीज पार्ट 4A मध्ये दिल्यात. आर्टिकल 51A हे संबंध जे आर्टिकल आहे ते फंडामेंटल ड्युटीजच्या रिलेटेड आहे. बघा, फंडामेंटल राईट्स आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आधीपासून आहेत, बरोबर, पण फंडामेंटल ड्युटीज ह्या 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी इम्प्लिमेंट करण्यात आलेल्या आहेत. 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल राईट इन्सर्ट करण्यात, फंडामेंटल ड्युटीज इन्सर्ट करण्यात आल्या. बघा, फंडामेंटल ड्युटीज का इम्पॉर्टंट आहेत? जसे राईट्स इम्पॉर्टंट आहेत, त्याचबरोबर सिटीजनची पण काहीतरी जबाबदारी आहे. फंडामेंटल राईट्स झाले सिटीजनसाठी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल झाले, स्टेटला डायरेक्टिव्ह झाले, मग सिटीजन्सच्या बाजूने काय त्यांची कर्तव्य आहेत ती डिफाईन करणं अत्यंत गरजेचं होतं, आणि ते काम 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी केलं आणि फंडामेंटल ड्युटीज इंट्रोड्यूस झाल्या. आता फंडामेंटल ड्युटीज एक्सप्लिसिटली रिफ्लेक्ट मॉडर्नायझेशन ऍट कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू. फंडामेंटल ड्युटीज ह्या अशी कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम आहे किंवा असं कॉन्स्टिट्युशनल डिव्हाइस आहे जे रिफ्लेक्ट करतंय मॉडर्नायझेशनला. क्लिअरली मॉडर्नायझेशन आपल्याला फंडामेंटल ड्युटीज मधून रिफ्लेक्ट होताना दिसतंय. फंडामेंटल ड्युटीज अँड मॉडर्नायझेशन. फंडामेंटल ड्युटीज 42nd अमेंडमेंटनी इन्सर्ट झाल्या 1976 मध्ये. यातून सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीचं प्रिन्सिपल समोर आलं आणि 51A मध्ये आहेत. आता याचं एम काय आहे फंडामेंटल ड्युटीजचं? टू क्रिएट रिस्पॉन्सिबल सिटीजन. सिटीजन्सना सगळं मिळेल पण त्यांनी रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे. जशी स्टेटची काही ड्युटी असते, स्टेटची ही ड्युटी आहे की कोणाचाही फंडामेंटल राईट व्हायोलेट नाही झाला पाहिजे, आणि जर झाला तर स्टेटच्या अगेन्स्ट काय होतं, रिट पिटिशन दाखल होते 32 अंडर. पण मग हे सगळं आहे, चांगलं स्ट्रॉंग मेकॅनिझम आहे फंडामेंटल राईटचं, पण त्याचबरोबर सिटीजनची पण काहीतरी ड्युटी आहे, त्यांनी सुद्धा रिस्पॉन्सिबल बनायला हवंय. सो त्यासाठी या फंडामेंटल ड्युटीज आहेत. प्रोग्रेसिव्ह थिंकिंग यातून प्रमोट होते, आधुनिक विचार दिसतो आपल्याला यामध्ये. एनकरेज कॉन्स्टिट्युशनल कल्चर, आणि कॉन्स्टिट्युशनल कल्चरला, कॉन्स्टिट्युशनल कल्चर कुठल्याही प्रकारे वन वे नाहीये. डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट कधीच वन वे नसतं, तिथून बोथ साइडने काय झालं पाहिजे, एंगेजमेंट दिसली पाहिजे. सो कॉन्स्टिट्युशनल कल्चर आपल्याला इथे रिफ्लेक्ट होताना दिसतं. हाऊ स्पेसिफिक ड्युटीज प्रमोट मॉडर्नायझेशन. आता स्पेसिफिक ड्युटीज बघूयात आणि त्या कशा पद्धतीने मॉडर्नायझेशनला प्रमोट करतायत ते बघूयात. एक ब्रॉडर पिक्चर आपल्या समोर उभं राहिलं, आता आपण स्पेसिफिक जाऊयात थोडंसं. बघा, आर्टिकल 51A काय रिप्रेझेंट करतं? फॉर द कॉन्स्टिट्यूशन सिटीजन मस्ट अबाइड बाय कॉन्स्टिट्यूशन अँड रिस्पेक्ट इट्स आयडियल अँड इन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचा रिस्पेक्ट करण्यासाठी आपल्याला ड्युटी घालून दिलेली आहे. एनकरेज कॉन्स्टिट्युशनल सुप्रीमसी ओव्हर फ्युडल अँड आर्बिटरी ऑथॉरिटी. इथे सुप्रीम कोण आहे? कॉन्स्टिट्यूशन आहे. कोणत्याही प्रकारचा राजा इथे सुप्रीम नाहीये, त्यामुळे सिटीजनने कॉन्स्टिट्यूशनचं पालन करणं, कॉन्स्टिट्यूशनचे जे आयडियल्स आहेत त्यांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं मानलं गेलेलं आहे. प्रमोट्स रूल ऑफ लॉ इन्स्टेड ऑफ पर्सनल पॉवर. रूल ऑफ लॉ एव्हिडायसीने सांगितलेलं होतं. रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट आपल्याला माहितीये, कायद्याचं राज्य जास्त सुप्रीम आहे इन्स्टेड ऑफ पर्सनल पॉवर, कोणाची पर्सनल पॉवर पेक्षा. स्ट्रेंथन डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स. डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स मध्ये कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम असतं, कॉन्स्टिट्यूशनने घालून दिलेले नॉर्म सुप्रीम असतात. सो जर सिटीजनला ते पाळायला लावणं ही ड्युटी असेल सिटीजनची पाळणं, तर हे काय आहे? हे मॉडर्नायझेशन आहे. इट रिफ्लेक्ट्स अ शिफ्ट फ्रॉम कोलोनियल अँड मोनार्कियल सिस्टीम. बघा, अनेक वर्षांपासून इंडियामध्ये कोलोनियल सिस्टीम होती ब्रिटिशर्सची, आणि मोनार्कियल सिस्टीम सुद्धा प्रिव्हिलेंट होती. सो यापासून ते कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी पर्यंतचा शिफ्ट, हे एक प्रकारचं मॉडर्नायझेशन आपल्याला इथे दिसून येतं. ठीक आहे, मॉडर्नायझेशनचा ऍस्पेक्ट इथे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आर्टिकल 51AE प्रमोट्स हार्मनी अँड रिनाउन्स प्रॅक्टिसेस डेरोगेटरी टू वुमन. वुमनच्या रिलेटेड ज्या प्रॅक्टिसेस डेरोगेटरी आहेत, ज्या वुमनची हार्मनीला प्रमोट करत नाहीयेत किंवा ज्या
महिलांच्या रिलेटेड डेरोग्रेटरी आहेत त्या सगळ्या प्रॅक्टिसेसचं अबॉलिशन करणं किंवा त्या प्रॅक्टिसेसला विरोध करण्याची ड्युटी आहे कोणाची? सिटीजनची. दिस ड्युटी इज अ स्ट्रॉंग इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल मॉडर्नायझेशन. बघा, वुमन हा पूर्ण फॅक्टर आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये जर मॉडर्नायझेशन आपल्याला, जर सोशल ट्रान्सफॉर्मेशन बेसिकली आपल्याला करायचं असेल तर वुमन एम्पॉवरमेंट किती महत्वाची आहे हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्यामुळे मॉडर्नायझेशनच्या कंटेक्स्टमध्ये ही ड्युटी अत्यंत महत्वाची ठरते. रिजेक्ट पॅट्रियार्कल कस्टम्स. पॅट्रियार्कल कस्टम्स काय असतात? आपण फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स हा पॉईंट सुद्धा डिस्कस केलाय आधीच्या क्लासमध्ये. सो आपल्याला माहिती आहे की पॅट्रियार्कल कस्टम्स काय आहेत. प्रमोट्स जेंडर इक्वॅलिटी. जेंडर इक्वॅलिटीला प्रमोट करण्याचं काम आणि त्यासाठीची ड्युटी आहे सिटीजनची की त्यांनी जेंडर इक्वॅलिटी, जेंडर जस्टिस एन्श्युअर केलं पाहिजे. एनकरेज सोशल रिफॉर्म. हे बघा, या रिलेटेड जेव्हा एक्सप्लिसिटली लिहिलं जातं की तुम्ही वुमनच्या रिलेटेड ज्या काही चुकीच्या प्रथा आहेत, कुप्रथा आहेत त्याला विरोध करा, त्या पाळू नका, हे जेव्हा एक्सप्लिसिटली सांगितलं जातं तेव्हा त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. आणि हे अवेअरनेससाठी आणि सिटीजनला घालून दिलेली एक महत्वाची ड्युटी आपल्याला म्हणता येईल. याने काय केलं? रिफॉर्म सपोर्ट केले, लाईक अबॉलिशन ऑफ ट्रिपल तलाक. यातूनच काय घडलं? अबॉलिशन ऑफ ट्रिपल तलाक झालं. शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया, आपण ही केस सुद्धा डिस्कस केलेली आहे. शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया, वुमन अँड द लॉ हा टॉपिक पाहत असताना आपण हे डिस्कस केलेलं आहे. क्रिमिनलायझेशन ऑफ इन्स्टंट ट्रिपल तलाक थ्रू लेजिस्लेशन. क्रिमिनलायझेशन ऑफ इन्स्टंट ट्रिपल तलाक, अशा पद्धतीने जर कोणी ट्रिपल तलाक अजूनही देत असेल तर ते क्रिमिनलाइज ऍक्ट आहे, पनिशेबल ऑफेन्स आहे. लॉज अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स अँड डावरी. डोमेस्टिक व्हायलन्सच्या अगेन्स्ट आणि डावरी रिलेटेड जे काही लॉज आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. सो हे कशातून आलेत? हे कशातून समोर आलेत? अशा पद्धतीची ड्युटी सिटीजनला घालून दिल्यामुळे त्यातूनच हे रिफ्लेक्ट झालेलं आहे, त्याचं हे रिफ्लेक्शन आहे. सो यातून आपल्याला मॉडर्नायझेशन ऑफ फॅमिली लॉ दिसतं. बघा, आपण एक डिस्कोर्स पाहिला होता, प्रायव्हेट ऍक्ट वर्सेस पब्लिक ऍक्ट. आता प्रायव्हेट जो ऍक्ट आहे त्याला पब्लिक लॉने ट्रीट करायचं की नाही, ही समस्या होती किंवा आपला लॉ ते करत नव्हता. या आधीचे जर आपण कायदे पाहिले तर आपल्या लक्षात येईल, किंवा आधीचं जे इंटरप्रिटेशन आपण पाहिलं कायद्यांचं तर आपल्याला लक्षात येईल. पण जेव्हा फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स आपल्या समोर आली आणि पर्सनल इज पॉलिटिकल असं सांगितलं गेलं, तेव्हा फॅमिली लॉ हा इन्क्लूड झाला. पर्सनल लॉ सुद्धा या सगळ्या डोमेनमध्ये, पॉलिटिकल आणि लिगल डोमेनमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. आणि जेंडर जस्टिसच्या रिलेटेड हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यातूनच आपल्याला काय दिसतंय? आपलं मॉडर्नायझेशन दिसतंय. 51A(F) आहे व्हॅल्यू अँड प्रिझर्व कंपोजिट कल्चर. आता आपलं जे कंपोजिट कल्चर आहे ते प्रिझर्व करण्याचं काम हे सिटीजनचं आहे असं सांगण्यात आलंय. यातून काय एनकरेज होतं? युनिटी इन डायव्हर्सिटी. बघा, आपले प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती आहेत, आतापर्यंत आपण सोशल ट्रान्सफॉर्मेशन शिकताना बघितलंय. रिलीजन ऍज डिवायसिव्ह फॅक्टर आपण बघितलाय, लँग्वेज ऍज अ डिवायसिव्ह फॅक्टर बघितलाय, कास्ट ऍज अ डिवायसिव्ह फॅक्टर बघितलाय. सो अशा पद्धतीची जी डिवाइड होतंय, सोसायटी डिवाइड होतीये गटांमध्ये, सो ते ग्रुपिझम दूर करून आपल्याला एक युनिटी इन डायव्हर्सिटी साधायची आहे. जी डायव्हर्सिटी आहे तिला आपल्याला स्ट्रेंथ बनवायची आहे, ती आपला विकनेस नाही बनता कामा. सो जर तिला स्ट्रेंथ बनवायची असेल तर आपलं जे कंपोजिट कल्चर आहे ते प्रिझर्व करणं गरजेचं आहे. आणि हे प्रमोट करतं प्लुरॅलिझमला, म्हणजे विविधतेला हे प्रमोट करतंय, वेगळेपणाला प्रमोट करतंय. वेगळेपण असणं आणि वेगळ्या वेगळ्या समुदायाचे, वेगळ्या वेगळ्या धर्माचे, वेगळ्या वेगळ्या भाषेचे लोक, एवढी भाषिक धार्मिक विविधता असणं ही समृद्ध गोष्ट असायला हवी, ते डिवायसिव्ह फॅक्टर नाही व्हायला हवेत. सो त्यासाठी ही जी ड्युटी आहे ती अत्यंत महत्वाची ठरते. आणि कल्चरल एक्स्ट्रीमिझमला सुद्धा हे काय करतं? प्रिव्हेंट करतं. आपण रिलिजियस फॅन्टेसिझम ही कॉन्सेप्ट बघितली होती की माझाच रिलिजन कसा सुप्रीम हे म्हटलं जातंय. सो यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की कल्चरल एक्स्ट्रीमिझम दूर होतं आणि जे सर्वांचं कल्चर आहे, व्हॅल्यू अँड प्रिझर्व कंपोजिट कल्चर, ही व्हॅल्यू आपल्या समोर येते. ही ड्युटी आहे सिटीजनची. आता बघा, मॉडर्नायझेशनच्या कंटेक्स्ट मध्ये
modernization here does not destroy culture but harmonizes diversity with constitutional values. मॉडर्नायझेशनचा अर्थ असा नसतो की तुम्ही एखादी तुमची जी काही सिस्टीम आहे, तुमचं जे काही कल्चर आहे ते पूर्णपणे बदला, तोडून टाका, मोडून टाका, फोडून टाका आणि नवीन काहीतरी आणा, नवीन काहीतरी वेस्टर्न व्हॅल्यूज आणा, म्हणजे मॉडर्नायझेशन नसतं. मॉडर्नायझेशन तुम्ही तुमच्या कल्चरला घेऊन त्या कल्चरच्या बरोबरीने सुद्धा साधू शकता. हार्मोनायझेशन दिसलं पाहिजे, संबंध दिसला पाहिजे दोन्ही मधला, डायव्हर्सिटी आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू, आणि यातून डायव्हर्सिटी आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू दोन्ही काय होणार आहे, प्रोटेक्ट होणार आहे, प्रिव्हेंट होणार आहे. सो मॉडर्नायझेशनची ही व्याख्या आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे आणि ही जी ड्युटी आहे त्याला इथे लिंक करायचं आहे. आता नेक्स्ट आपली ड्युटी आहे एच, डेव्हलप सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम अँड स्पिरिट ऑफ इन्क्वायरी. क्युरियस माइंड असलं पाहिजे, सायंटिफिक टेम्पर असलं पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत, हे असंच का, हे अशाच पद्धतीने का आहे. हे जेव्हा घडेल तेव्हा ऍडव्हान्समेंट होते, तेव्हा मॉडर्नायझेशन होतं. जेव्हा तुमच्या सोसायटीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्याची मुभा असते तेव्हा तुम्ही काय असता, जास्त आधुनिक असता, आधुनिकतेकडे वाटचाल करत असता. सो मॉडर्नायझेशन जेव्हा आपण बघतोय तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की सायंटिफिक टेम्पर हा त्याचा एक मोठा ऍस्पेक्ट आहे मॉडर्नायझेशनचा. दिस इज द मोस्ट डायरेक्ट कॉन्स्टिट्युशनल एक्सप्रेशन ऑफ मॉडर्नायझेशन. मोस्ट डायरेक्ट, तुम्हाला काहीही वरचं वाटत नसेल की काय ह्याच्यात काय मॉडर्नायझेशन वगैरे, पण हा एक मोस्ट डायरेक्ट ऍस्पेक्ट आहे. डायरेक्टली इथे आपल्याला मॉडर्नायझेशन प्रमोट होताना दिसत आहे. प्रमोट रॅशनल थिंकिंग, यातून काय होतंय, सिटीजन्स मध्ये रॅशनल थिंकिंग प्रमोट होतीये. रिजेक्ट करता येते ब्लाइंड फेथ आणि सुपरस्टिशनला, एनकरेज क्वेश्चनिंग ऍटिट्यूड, प्रश्न विचारण्याचे जो ऍटिट्यूड आहे त्याला एनकरेजमेंट मिळते. यातून काय होईल बघा, टेक्नॉलॉजिकल ग्रोथ होईल. जर प्रश्न विचारले गेले नाही, जर क्युरियस माइंड ठेवलं नाही, सायंटिफिक टेम्पर डेव्हलप केलं नाही, तर या आत्ताच्या काळामध्ये, सायंटिफिक डेव्हलपमेंटच्या काळामध्ये, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटच्या काळामध्ये इंडिया मागे राहील जर ही गोष्ट सिटीजन्सनी केली नाही तर. सो मॉडर्नायझेशन साध्य होणार नाही. एनकरेजेस रिसर्च अँड इनोव्हेशन, रिसर्च, नवीन नवीन गोष्टी शोधणं, मग ते सायंटिफिक टेक्निक्स वापरून असेल किंवा सोशल कंटेक्स्टमध्ये असेल, रिसर्च फार जास्त महत्वाचा असतो आणि नवीन शोध लावणं, यातून समाजाची काय होत असते, ग्रोथ होत असते, सोशल ट्रान्सफॉर्मेशन घडत असतं. प्रमोट एव्हिडन्स बेस्ड डिसिजन मेकिंग, एव्हिडन्स बेस्ड डिसिजन मेकिंग हे कार्यकारण भाव आपण ज्याला म्हणतो की याच्या मागे काय कारण आहे, हे कार्य घडलंय तर त्याच्या मागे काहीतरी कारण असणार आहे, तो ते रिझन समजून घेणं, रॅशनल समजून घेणं आणि रॅशनल थिंकिंगला प्रमोट करण्याचं काम ही ड्युटी करते सायंटिफिक टेम्पर एच. ओके. आता द सुप्रीम कोर्ट इन अरुणा रॉय वर्सेस युनियन ऑफ इंडिया एम्फसाइज व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन इन्क्लूड सायंटिफिक टेम्पर. ही जी स्पेसिफिक केस होती अरुणा रॉय वर्सेस युनियन ऑफ इंडिया, त्यामध्ये एम्फसाइज केलं होतं की सायंटिफिक टेम्परवरती बेस्ट एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. ही ड्युटी कशाची अलाइन आहे, डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह, जे डिजिटल इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये इनिशिएटिव्ह घेतले गेले. सायंटिफिक एज्युकेशनल रिफॉर्म, अरुणा रॉय या केसमध्ये एक्सप्लिसिटली सांगितलं होतं की सायंटिफिक टेम्पर डेव्हलप होईल अशा पद्धतीने एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आपल्याला दिसून येते की टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीने ऍडव्हान्समेंट करायला हवी. आता बघा आर्टिकल 51A मधला आय पॉइंट आहे, सेफगार्ड पब्लिक प्रॉपर्टी अँड ॲब्ज्युरे व्हायलन्स. व्हायलन्सला विरोध करण्याच्या संदर्भातलं हे आर्टिकल आहे, ही ड्युटी आहे. आता सिविक रिस्पॉन्सिबिलिटी इथून एनकरेज होते. हे ओव्हरऑल आपली सगळ्या सिटीजन्सची रिस्पॉन्सिबिलिटीज आपण बघतोय. फंडामेंटल ड्युटीज म्हणजे काय, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सिटीजन आहे. सो यामध्ये एक सिविक रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला दिसते की सोसायटीमध्ये वावरत असताना जे पब्लिकची प्रॉपर्टी आहे त्या पब्लिक प्रॉपर्टीला हार्म करायची नाहीये, त्या पब्लिक प्रॉपर्टीला डिस्ट्रॉय करायचं नाहीये, व्हायलन्सला प्रमोट करायचं नाहीये. पीसफुल डेमोक्रेटिक प्रोटेस्टला काय करतं, हे प्रमोट करतंय. पीसफुली तुमचा जो काही निषेध आहे तो नोंदवा, पीसफुली तुमचं म्हणणं मांडा, हेच एक चांगल्या डेमोक्रेसीचं लक्षण आहे, रादर दॅन व्हायलन्स, तोडफोड. ओके. स्ट्रेंथनिंग सिविक सोसायटी, आणि सिविक सोसायटीला स्ट्रेंथन केलं जात आहे या
कॉन्स्टिट्युशनल ड्युटी मधून, या फंडामेंटल ड्युटी मधून. मॉडर्न डेमोक्रेटिक नेशन्स डेव्हलप्ड ऑन डिसिप्लिन्ड सिटीजन पार्टिसिपेशन. मॉडर्न जे डेमोक्रेटिक नेशन आहेत ना, जर त्यांची डेव्हलपमेंट आपण पाहिली तर आपल्याला दिसतं की सिटीजनच्या पार्टिसिपेशन वरतीच ते डेव्हलप झालेले आहेत. आणि ते सिटीजन कसे आहेत? डिसिप्लिन्ड आहेत. अनडिसिप्लिन्ड किंवा आपल्याला बेसिक सिव्हिक सेन्स सोसायटीमध्ये दिसून येत नाही. जेव्हा आपण पब्लिक प्रॉपर्टी वापरतो तेव्हा तो सिव्हिक सेन्स वापरला जात नाही. कशाही पद्धतीने पब्लिक प्रॉपर्टी वापरली जाते. ठीक आहे. सो हे डिसिप्लिन सिटीजन्स जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत मॉडर्न सोसायटी, मॉडर्न डेमोक्रेटिक सोसायटी टिकू शकत नाही. स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स जे आहे, स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स, एक्सलन्स साठी प्रयत्न करायचा आहे, एक्सलन्स साठी काम करायचं आहे. सिटीजन मस्ट स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स इन ऑल स्पियर्स, सगळ्या स्पियर्स मध्ये. मग ते एज्युकेशन असेल, ते सायंटिफिक डेव्हलपमेंट्स असतील किंवा स्पोर्ट्स असेल, एंटरटेनमेंट असेल, सगळ्या स्पियर्स मध्ये काय करायचंय? एक्सलन्स साठी काम करायचं. प्रमोट मेरिटोक्रेसी, मेरिटोक्रेसीला प्रमोट करतंय. इनोव्हेशनला एनकरेज करताय. नवीन नवीन इनोव्हेशन्स केले पाहिजेत, नवीन नवीन शोध लावले पाहिजेत. बघा, सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करायचं, रिझन राहायचं. यातून काय होणार आहे? प्रमोट होणार आहेत लोक की ते काय करतील? ते तयार करू शकतात, इनोव्हेशन्स करू शकतात. सो हे इनोव्हेशन्स जर एक्सलन्सला सुद्धा प्रमोट केलं जात आहे फंडामेंटल ड्युटीज मध्ये, म्हणजे टेम्पर पण डेव्हलप होणार सायंटिफिक, आणि एक्सलन्स कडे सुद्धा सिटीजनने गेलं पाहिजे तो टेम्पर डेव्हलप करून. फक्त सायंटिफिक टेम्पर असून पण भागणार नाही, इनोव्हेशन मध्ये उतरलं पाहिजे, शोध लावले पाहिजेत. ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस ला हे काय करतंय? सपोर्ट करत आहेत. म्हणजे जागतिक लेवलला जर भारताला रिप्रेझेंट व्हायचं असेल, समोर यायचं असेल, तर स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स हे अत्यंत गरजेचं आहे. सो इथे काय आपल्याला दिसतंय मॉडर्नायझेशनच्या कंटेक्स्टमध्ये? फॉरवर्ड लुकिंग डेव्हलपमेंटल स्टेट दिसतंय. मॉडर्नाइज स्टेट साठीची ही काय आहे? कमिटमेंट असलेली आपल्याला दिसून येते. आता ज्युडिशियल रिकग्निशन ऑफ मॉडर्नायझेशन आपण बघणार आहोत. The judiciary has reinforced modernization through progressive interpretation. प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन मधून ज्युडिशियरीने मॉडर्नायझेशन मांडलेलं आहे. बघा, आतापर्यंत आपण बघितलं की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन रिगार्डिंग मॉडर्नायझेशन एक्सप्रेसली मेन्शन्ड इन फंडामेंटल ड्युटीज. आता आपण काही केस लॉज बघणार आहोत मॉडर्नायझेशनच्या कंटेक्स्टमध्ये. जेंडर इक्वॅलिटी अँड सोशल रिफॉर्म. इन जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया, अडल्टरी लॉ वॉज स्टक डाऊन. जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया आपण जेव्हा वुमन अँड द लॉ हे पाहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा जोसेफ शाईन वाली केस आपण डिस्कस केली आहे. अडल्टरी लॉजच्या रिलेटेड आहे. वॉज स्टक डाऊन ॲज अनकॉन्स्टिट्युशनल, प्रमोटिंग जेंडर इक्वॅलिटी अँड ऑटोनॉमी. बघा, वुमनला प्रॉपर्टी सारखं ट्रीट केलं जात होतं, वुमन प्रॉपर्टी म्हणून बघितली जात होती. सो हे काय आहे? मॉडर्न सोसायटीचं लक्षण आहे का? वुमन ऍज अ प्रॉपर्टी? नो. सो काय आला? अडल्टरी लॉला काय करण्यात आलं? अनकॉन्स्टिट्युशनल ठरवण्यात आलं, हेल्ड करण्यात आलं, आणि सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे? अडल्टरी लॉ स्टक डाऊन केलेला आहे. आता एलजीबीटीक्यू राईट्स बघताना आपल्याला समजतं की इन नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया, सेक्शन 377 ऑफ आयपीसी वॉज डिक्रिमिनलाइज. सेक्शन 377 ला डिक्रिमिनलाइज करण्यात आलं, रिफ्लेक्टिंग कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ओव्हर सोशल मोरॅलिटी. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी रिफ्लेक्ट झाली किंवा कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी सुप्रीम ठरली ओव्हर सोशल मोरॅलिटी. बघा, सोशल नोशन काय होतं? एलजीबीटी कम्युनिटीला रिकग्निशन नाहीये सोसायटीकडून. आजही आपल्याला दिसतं की सोसायटीमध्ये या कम्युनिटीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे जो की दूषित असलेला आपल्याला दिसतो. पण कोर्टानं कशाला प्राधान्य दिलं? कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीला प्राधान्य दिलं. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्वीर या कम्युनिटीचे जे राईट्स आहेत ते प्रोटेक्ट करण्या रिलेटेड डिसिजन कोर्टानं नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये दिला. आता इथे आपल्याला मॉडर्नायझेशन दिसतंय थ्रू कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन. कॉन्स्टिट्युशनचं जे इंटरप्रिटेशन केलं कोणी? आपल्या कोर्टने, त्याच्यामध्ये एनी पर्सन आहे. सो एनी पर्सन मध्ये हे पर्सन सुद्धा येतात.
सो हे कॉन्स्टिट्यूशनचं एक ब्रॉडर इंटरप्रिटेशन केलं, त्यातून आपलं मॉडर्नायझेशन रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसतंय. मग कॉन्स्टिट्यूशनचं इंटरप्रिटेशन जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये असेल किंवा नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये असेल, आपल्याला मॉडर्नायझेशन किंवा मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह दिसतो कोर्टचा डिसिजन देण्यामध्ये. आता बघा, इथे तुम्ही अजून केसेस लिहू शकता. साबरीमाला जजमेंट असेल, ट्रिपल तलाक जजमेंट असेल, शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया, अशा पद्धतीचे बरेच केसेस तुम्ही इथे मेन्शन करू शकता. रिलेशनशिप बिटवीन मॉडर्नायझेशन अँड कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. आता कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी आणि मॉडर्नायझेशन मधलं रिलेशनशिप आपल्याला बघायचं आहे. द कन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी एम्फसाइज इन गव्हर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली वर्सेस युनियन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीची जी कन्सेप्ट आहे ती एम्फसाइज झाली होती या केसमध्ये. रिस्पेक्ट फॉर डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स, इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी, प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटी राईट्स. म्हणजे काय तर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, रिस्पेक्ट फ्रॉम डेमोक्रेटिक प्रिन्सिपल, डेमोक्रेसीचे जे प्रिन्सिपल्स आहेत, डेमोक्रेटिक कंट्री म्हणून आपण जे घालून घेतलेले प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल्स प्रोटेक्ट झाले पाहिजेत, त्याचा रिस्पेक्ट झाला पाहिजे. इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी हॅम्पर व्हायला नको, इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी टिकून राहिली पाहिजे. आणि प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटी राईट, ज्या मायनॉरिटी कम्युनिटीज आहेत त्यांचे राईट सुद्धा इथे प्रोटेक्ट झाले पाहिजेत. तर ती काय असणार आहे, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी असणार आहे. Modernization in India is guided not by majoritarian values but by constitutional morality. Majoritarian values, जास्तीत जास्त लोकांना काय वाटतंय किंवा इथल्या बहुसंख्याकांना काय वाटतंय याच्यावरती आपलं मॉडर्नायझेशन ठरणार नाहीये किंवा गाईड होणार नाहीये, तर ते कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीच्याच कंटेक्स्टमध्ये चालणार आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीच्याच कंटेक्स्टमध्ये आपण मॉडर्नायझेशन कडे बघणार आहोत. रोल ऑफ फंडामेंटल ड्युटीज इन सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा, फंडामेंटल ड्युटीज आपण बघितल्या, मॉडर्नायझेशनच्या ऍस्पेक्ट्स मध्ये आपण बघतोय फंडामेंटल ड्युटीज. सो त्याचा रोल काय आहे सोशल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ते बघूयात. फंडामेंटल ड्युटी ऍक्ट ॲज अ मॉरल ऑब्लिगेशन, गाईड लेजिस्लेशन अँड ज्युडिशियल इंटरप्रिटेशन. ज्युडिशरीने जे व्हेरियस इंटरप्रिटेशन दिले तिथे फंडामेंटल ड्युटीजने गाईड केलेलं आपल्याला दिसून येतं, एक दिशा दाखवण्याचं काम केलंय. आणि लेजिस्लेशनने जे कायदे बनवतं त्यामध्ये सुद्धा या ड्युटीज रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसत आहेत. प्रमोट प्रोग्रेसिव्ह अँड सिव्हिक कल्चर, सिव्हिक सेन्स वरती बेस्ड असं कल्चर प्रमोट करण्यासाठी या फंडामेंटल ड्युटीज उपयुक्त आहेत. दो नॉन जस्टिसिएबल कोर्ट यूज देम. बघा, ह्या काही जस्टिसिएबल नाही आहेत कोर्टामध्ये, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे या फंडामेंटल ड्युटीज जर व्हायोलेट झाल्या तर कोर्टात जाता येत नाही. पण या बेसवरती जो कोर्ट आहे ते लॉ इंटरप्रिट करू शकतं, अपहोल्ड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजला अपहोल्ड करू शकतं आणि एक बॅलन्स साधता येतो यातून राईट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज मधला. राईट्स तुम्हाला जसे मिळतात तसे त्याचबरोबर काही रिस्पॉन्सिबिलिटीज सुद्धा चालून येतात. आता क्रिटिकल अनालिसिस काय आहे बघा या रिलेटेड फंडामेंटल ड्युटीजच्या रिलेटेड, फंडामेंटल ड्युटीज आणि मॉडर्नायझेशन किंवा फंडामेंटल ड्युटीज अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन. हे प्रमोट करते सायंटिफिक टेम्परला, येस, नो डाऊट आपण पाहिलं. एनकरेजेस जेंडर जस्टिस, येस आपण पाहिलं की वुमनच्या रिलेटेड काय आहे, एक स्पेशल आपल्याला फंडामेंटल ड्युटी दिसून येते. स्ट्रेंथन डेमोक्रेसी, येस, डेमोक्रेटिक पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक ड्युटी आहे किंवा डेमोक्रेसीला स्ट्रेंथन करती, डेमोक्रेसी यातून स्ट्रेंथन होणार आहे कारण सिव्हिक पार्टिसिपेशन वरती इथे जास्त भर आहे. व्हायलेन्सला नकार आहे, त्यामुळे यातून काय होणार आहे, डेमोक्रेसी स्ट्रेंथन होणार आहे. सो सपोर्ट सोशल रिफॉर्म, सोसायटीमध्ये अजून अधिकाधिक रिफॉर्म हवेत म्हणून एक सपोर्ट आपल्याला दिसून येतो. लिमिटेशन्स काय आहे, जसं की मी आत्ताच सांगितलं की नॉन एन्फोर्सेबल आहे, कोर्टात तुम्ही जाऊ शकत नाही जर कोण आपली ड्युटी फुलफिल करत नसेल तर. त्याचबरोबर लॅक ऑफ अवेअरनेस अमॉंग सिटीजन. 51A कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे पण लोकांमध्ये अजूनही त्याचा आपल्याला काय दिसत नाही, अवेअरनेस दिसत नाही. पार्ट 4A रिलेटेड आपल्याला हा अवेअरनेस अजूनही दिसत नाही. सिम्बॉलिक रॅदर दॅन ऑपरेशनल, एक सिम्बॉलिक काहीतरी उदात्त लिहून ठेवलंय असं वाटतंय पण ऑपरेशन मध्ये ते येत नाहीये किंवा त्यातून अजूनही बदल घडू शकतात किंवा अजूनही स्कोप आहे सिव्हिक सेन्स डेव्हलप होण्यासाठी. सो हे आपल्याला लिमिटेशन्स म्हणून बघता येतील.
Modernization as a constitutional value in India is deeply embedded in fundamental duties under Article 51A. Modernization as a constitutional value in India deeply embedded in fundamental duties under Article 51A. They encourage rationality over superstition, अंधश्रद्धेला विरोध आणि सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करायचं आहे, क्वेश्चनिंग करायचंय, रॅशनल बिहेवियरला प्रमोट करतंय कोण? आपल्या फंडामेंटल ड्युटीज सांगतात की सिटीजनचं कर्तव्य आहे की त्यांनी रॅशनली विचार करायचा आहे. इक्वॅलिटी ओव्हर डिस्क्रिमिनेशन, इक्वॅलिटीला प्रमोट करताय, जेंडर जस्टिसला प्रमोट करताय. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ओव्हर सोशल प्रिज्युडायसेस असतात काहीतरी, पण त्याला विरोध करून कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीला सुप्रीम मानले. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी हाच एक प्रकारचं काय आहे? मॉडर्नायझेशन असलेलं आपल्याला दिसतं. एक्सेलन्स ओव्हर मेडॉरिटी, एक्सलन्सला जास्त महत्व दिलेलं आहे. स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स हे आपलं जे वालं कलम आहे. ठीक आहे. डज मॉडर्नायझेशन इन इंडिया इज नॉट मेअरली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बट कॉन्स्टिट्युशनल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटी. बघा, मॉडर्नायझेशन म्हणजे तुमचे झालेले एलपीजी रिफॉर्म्स नाही. लिबरलायझेशन झालंय, प्रायव्हेटायझेशन झालंय, ग्लोबलायझेशन झालंय. ग्लोबलायझेशनमुळे वेस्टर्न कल्चर आलंय, वेस्टर्न कल्चरमुळे आपलं राहणीमान, राहण सहान, खाणं पिणं सगळं बदललंय, म्हणजे मॉडर्नायझेशन झालंय असं नाही. इकॉनॉमिक ऍस्पेक्टची मॉडर्नायझेशन फक्त इकॉनॉमिक ऍस्पेक्टशी जोडलेलं नाहीये, तर कॉन्स्टिट्युशनल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटी होणं फार जास्त गरजेचं आहे. ग्राउंडेड इन जस्टिस, डिग्निटी अँड डेमोक्रेटिक व्हॅल्यूज. सो ते कुठे लाय करते, कुठे आहे, ते कुठे वसलेलं आहे आपलं मॉडर्नायझेशन? जिथे जस्टिस असेल, जस्टिस वरती बेस अशी सोसायटी असेल, डिग्निटी असेल आणि डेमोक्रेटिक व्हॅल्यूज सुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात. आता आपल्या सिलेबस मधला नेक्स्ट पॉइंट आहे मॉडर्नायझेशन ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स थ्रू लॉ, रिफॉर्म ऑफ फॅमिली लॉ. सो आपण सोशल इन्स्टिट्यूशन बघणार आहोत आणि फॅमिली लॉ, फॅमिली ऍज अ सोशल इन्स्टिट्यूशन कन्सिडर करून आपण फॅमिली लॉ मध्ये झालेले रिफॉर्म सुद्धा इथे समजून घेणार आहोत. फॅमिली लॉ म्हणजे पर्सनल लॉज आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या धर्मासाठीचे ते वेगवेगळे कायदे आहेत. सो त्यामध्ये कशा पद्धतीने रिफॉर्म्स झालेत, कशा पद्धतीने रिफॉर्म्स समोर आलेत, हे आपण इथे या पॉइंट अंडर बघणार आहोत. बेसिकली मॉडर्नायझेशन अँड कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्ह विथ स्पेशल रेफरन्स टू फंडामेंटल ड्युटीज. तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत. मॉडर्नायझेशन अँड लॉ आपण आता स्टार्ट केलंय. आता त्यातला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आणि त्यामध्ये हे कव्हर करूयात पुढचे पॉइंट्स. ठीक आहे, आत्तापुरता आपण इथेच थांबूयात. हा पॉइंट क्लिअर झालेला असणार आहे सगळ्यांना, त्यामुळे आता नेक्स्ट पॉइंटकडे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात. ठीक आहे, आत्तापुरतं इथेच थांबूयात. थँक्यू.